पण इयत्ता 7वी विषय इतिहास प्रकरण 3 धार्मिक समन्वय या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाचं सोप्या भाषेतलं स्पष्टीकरण आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण हे प्रकरण समजून घेऊया. सर्वप्रथम आपण या प्रकरणाची प्रस्तावना अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, आपल्या भारतामध्ये विविध भाषा आहेत. उदाहरणार्थ मराठी, संस्कृत, मल्याळी, हिंदी, नेपाळी अशा विविध भाषा आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये विविध धर्म देखील आहेत. हिंदू धर्म, जैन धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म आणि या सर्व धर्माचे लोक आपल्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या राज्यघटनेनं सर्व धर्म समभावाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे आणि आपल्या घटनेनं सर्व धर्माच्या लोकांना समान मानलेलं आहे. आणि म्हणून आपला भारत जरी विविधतेने नटलेला असला तरी आपल्या सगळ्या भारतीयांमध्ये जी भारतीय म्हणून असणारी एकात्मतेची जाणीव आहे तर ती खूप मोठी जाणीव आहे आणि त्यामुळंच राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकली आणि संपूर्ण जगामध्ये लोकशाही यशस्वी ठरलेला देश जर कोणता असेल तर तो भारत देश आहे. अगदी अशाच पद्धतीनं हा सर्वधर्म समभाव जो आहे तर तो मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा होता आणि मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणाचं नाव आहे धार्मिक समन्वय. समन्वय म्हणजे काय? परस्पर संबंध. धर्माधर्माचे परस्पर संबंध कसे असतात याच्यावरती धार्मिक सहिष्णुता निर्माण होत असते. आणि आपल्या देशामध्ये जरी वेगवेगळे धर्म असले तरी सगळ्या धर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि हे विचार जे आहेत तर ते विविध धर्मातील संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या मध्ययुगीन भारतातील धार्मिक समन्वयाचा इतिहास आज आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामध्ये आपण भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ, भक्ती चळवळीमध्ये विविध संतांनी जे कार्य केलेलं आहे, जो विचार समाजाला दिला तो आपण अभ्यासणार आहोत. शीख धर्माचे विचार आपण समजून घेणार आहोत. सुफी पंथ म्हणजे इस्लाम धर्मातील एक पंथ आहे तर त्याचीही माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आता या तिन्ही म्हणजे भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक व सांप्रदायिक समन्वयावरती भर दिलेला आहे. म्हणजे ईश्वराची भक्ती करायला त्यांनी सांगितलंच, पण त्याचबरोबर परस्पर धर्मांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये किंवा विविध धर्मातील लोकांनी प्रत्येक धर्मामध्ये ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याचा आदर करावा आणि धर्माधर्मामधले जे संबंध आहेत तर ते अधिक निकोप राखावेत असा त्या ठिकाणी विचार समाजाला दिला. आणि म्हणून भारतामध्ये धार्मिक समन्वय जो आहे तर तो साधला गेला आणि समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली. या दृष्टीनं हा धार्मिक समन्वय जो आहे तर तो महत्त्वाचा आहे आणि मध्ययुगीन भारतामध्ये हे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झालेले होते. आता भक्ती मार्गाचं जे महत्त्व आहे ते आपण समजून घेऊ. भारतीय धर्मजीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कर्मकांड व ब्रह्मज्ञान यांना महत्त्व होतं आणि सर्वसामान्य लोकांना हे कर्मकांड किंवा ब्रह्मज्ञान जे आहे तर हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि एका विशिष्ट वर्गाकडे या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या. सर्वसामान्य लोकांना धर्म म्हणजे काय हे सांगायला कोणी नव्हतं आणि धर्माचे विचार साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना कळत नव्हते. मध्ययुगामध्ये हे दोन्ही मार्ग म्हणजे कर्मकांडाचा मार्ग आणि ब्रह्मज्ञानाचा मार्ग मागे पडला व भक्ती मार्गास महत्त्व आले. म्हणजे परमेश्वराची भक्ती महत्त्वाची आहे. कर्मकांड किंवा त्या ब्रह्मज्ञान जाणून घेणं, परमेश्वराचं अस्तित्व जाणून घेणं यापेक्षा सुद्धा निकोप मनानं, निर्मळ मनानं परमेश्वराची भक्ती करणं हा मार्ग जो आहे तर तो स्वीकारला गेला आणि त्यालाच महत्त्व आले.
या मार्गात अधिकारभेदांना महत्त्व नाही, धार्मिक समन्वयाला चालना. आणि हा जो मार्ग होता, तर इथे धर्मामध्ये कुणाला अधिकार कोणते दिलेले आहेत यांना महत्त्व नव्हतं, सगळे समान होते. आणि धार्मिक समन्वय जो आहे तर त्याला सुद्धा प्रोत्साहन जे आहे ते या भक्ती मार्गामुळे मिळू शकलं. भारताच्या विविध प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार हे भक्तिपंथ निर्माण झाले. संस्कृत भाषेऐवजी लोकभाषेचा अवलंब केला गेला आणि त्यामुळं प्रादेशिक भाषांचा विकास जो आहे तर तो होऊ शकला. म्हणजे लोकांना त्यांच्या भाषेमध्ये धर्माचा अर्थ जो आहे तर तो सांगितला गेला आणि त्यामुळं संस्कृत भाषा जी समजण्यास कठीण होती आणि संस्कृत भाषेचं ज्ञान सर्वांना नव्हतं आणि मग सामान्य लोक जी भाषा बोलतात त्याच भाषेतून धर्माचा अर्थ सांगितला गेला आणि त्यामुळं ह्या भक्ती चळवळीकडे लोक आकर्षित झाले. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्थानिक ज्या भाषा होत्या, प्रादेशिक ज्या भाषा होत्या तर त्यांचाही विकास होण्यास मदत झाली. आता आपण ही जी भक्ती चळवळ आहे तर ती उत्तर भारतामध्ये कशा प्रकारे निर्माण झाली ते समजावून घेऊ. ही भक्ती चळवळ विशेष करून आपण जी समजून घेतो आहोत तर ती सुरुवातीला आपण इथे जरी उत्तर भारत असं लिहिलेलं असलं तरीसुद्धा ही दक्षिण भारतामध्ये या चळवळीचा उदय झालेला आहे. आणि नायनार, आळवार अशा दोन पंथ जे आहेत तर ते इथे निर्माण झाले या भक्ती चळवळीतून. नायनार पंथ जो आहे तो शिवभक्त म्हणजे शिवाची उपासना करणारे जे लोक होते तर ते नायनारपंथीय आणि विष्णूचे भक्त ते आळवारपंथीय. आणि इथे समन्वय कसा साधला गेला तर शिव व विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न जो आहे तर तो भक्ती चळवळीनं केलेला आहे. म्हणजे बघा, नायनार पंथ असो, आळवार पंथ असो आणि शिवाची उपासना, विष्णूची उपासना लोक करत होते, पण शिव आणि विष्णू हे दोन नसून एकच आहेत असं त्या ठिकाणी मानून या दोन पंथांमध्ये योग्य तो परस्पर संबंध जो आहे तर तो निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. म्हणजे अशा प्रकारे शिव व विष्णू एकच असे मानून त्यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे तर तो साधला गेला. अर्धा भाग विष्णूचा व अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही निर्माण करण्यात आल्या. आणि अशा प्रकारे अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शंकराचा, शिवाचा दाखवून हरिहर अशी एक मूर्ती जी आहे तर ती निर्माण करण्यात आली. आणि विष्णू आणि शिव हे दोन नसून ती एकच आहेत असं त्या ठिकाणी मानण्यात आलं. आपण जर बघितलं तर या भक्ती चळवळीमध्ये समाजातील सर्व लोक जे आहेत तर ते सहभागी झालेले होते. या भक्ती चळवळीने कोणती मूल्ये दिली तर ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा या मूल्यांची शिकवण या भक्ती चळवळीतून लोकांना मिळाली. म्हणजे परमेश्वरावरती प्रेम करा, मानवता बाळगा किंवा माणुसकीचा धर्म पाळा, प्राणीमात्रांवर दया करा, एकमेकांबद्दल दयाभाव ठेवा, अशा पद्धतीची शिकवण जी आहे तर ती लोकांना या भक्ती चळवळीतून मिळाली. दक्षिण भारतातील रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया मजबूत केला. आणि दक्षिण भारतामध्ये रामानुज नावाचे जे संत होऊन गेले तर त्यांनी आणि इतर आचार्यांनी या भक्ती चळवळीचा पाया जो आहे तर तो अधिक मजबूत केला. रामानुजांची जी शिकवण होती तर ती कोणती होती तर ईश्वर सर्वांसाठी आहे. म्हणजे परमेश्वर हा सगळ्यांसाठी आहे. ईश्वर भेदभाव करत नाही, परमेश्वर भेदभाव कोणामध्येही करत नाही. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव होता. आणि अशा प्रकारे रामानुजांनी जो संदेश दिलेला आहे की ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही, सर्वसामान्य लोकांना ही शिकवण जी आहे तर ती अधिक आकर्षित करणारी होती. आणि या रामानुजांच्या विचारांचा प्रभाव जसा दक्षिण भारतातील लोकांवरती पडलेला होता तसा उत्तर भारतामध्ये सुद्धा त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडलेला होता. आता आपण ही जी काही भक्ती चळवळ आहे तर ही भक्ती चळवळ उत्तर भारतामध्ये कशा पद्धतीने निर्माण झाली तर ते पाहूया. उत्तर भारतातील संत रामानंद यांनी भक्तीचं महत्त्व सांगितले. आणि उत्तर भारतामधील भक्ती चळवळीचा अभ्यास करत असताना जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध संत होऊन गेले अगदी त्याच पद्धतीनं उत्तर भारतामधील सुद्धा काही संतांनी या धार्मिक समन्वयाची भूमिका घेऊन ही भक्ती चळवळ जी आहे तर ती वाढवण्यात मदत केली. त्याच्यामध्ये संत रामानंद जे आहेत तर त्यांनी ह्या भक्तीचं महत्त्व पटवून दिलेलं
आहे. आता आपण ही जी चळवळ आहे तर ती अधिक व्यापक बनवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे संत कबीर. आणि ह्या संत कबीरांविषयी आपण जाणून घेऊ. संत कबीरांच्या विषयी आपण ऐकलेलं असेल, त्यांचं नाव ऐकलेलं असेल. जसे संतांचे अभंग असतात तसं संत कबीरांचे दोहे जे आहेत तर ते प्रसिद्ध आहेत. तर भक्ती चळवळीमधील हे प्रसिद्ध संत आहेत, विख्यात संत आहेत. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना त्यांनी अजिबात महत्त्व दिलेलं नाही. म्हणजे तीर्थक्षेत्र असतील, तिथली देवदेवता असतील, वेगवेगळ्या प्रकारची व्रत करणं असेल किंवा मूर्तीची पूजा करणं, या गोष्टींना फारसं महत्त्व त्यांनी दिलेलं नाही. की परमेश्वराची निर्मळ मनानं भक्ती करा असंच त्यांनी सांगितलेलं आहे. सत्यालाच ईश्वर मानलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा जे सत्य आहे, जे आपल्या डोळ्यांनी दिसतं आहे, तर त्यालाच आपण ईश्वर मानलं पाहिजे, परमेश्वर मानलं पाहिजे, असा एक वेगळा विचार जो आहे तर तो लोकांना त्यांनी दिला. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. याचाच अर्थ काय? जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांना अमान्य होता. आणि सगळीच माणसं ही परमेश्वराची लेकरं आहेत आणि ते सगळे एक आहेत अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जे ऐक्य आहे, एकात्मता जी आहे तर ती त्यांना निर्माण करायची होती. या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना त्यांनी कडक शब्दांत फटकारले. आणि हिंदू आणि मुस्लिम धर्मातील या धर्माचा जो मोठा अभिमान बाळगणारे जे लोक होते, कट्टर होते, धर्माभिमानी होते, तर त्या लोकांना त्यांनी कडक शब्दांमध्ये सुनावलेलं आहे. आणि आपण आपल्या धर्माचं पालन करत असताना इतर धर्माबद्दल कोणत्याही प्रकारे आपण दुजाभाव ठेवता कामा नये, भेदभाव करता कामा नये. आणि सगळ्या धर्मामधल्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि हिंदू धर्मामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा इस्लाम धर्मामध्ये आहेत. आणि दोन्ही धर्मीयांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करावा अशा पद्धतीचा विचार त्यांनी लोकांना सांगितला. आणि हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे तर ते निर्माण करण्यासाठी संत कबीरांनी प्रयत्न केले. आता उत्तर भारतातीलच बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचं महत्त्व सांगितले. म्हणजे ह्या भक्ती चळवळीमध्ये ज्या ज्या संतांनी योगदान दिलं तर त्याच्यामध्ये बंगालमधील चैतन्य महाप्रभू जे आहेत तर तेही महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा धार्मिक समन्वय जो आहे तर तो राखण्याचा प्रयत्न केला. आणि लोकांना भक्ती मार्ग जो आहे किंवा भक्तीचं महात्म्य जे आहे तर ते पटवून दिलं. आणि कृष्ण भक्तीचं महत्त्व त्यांनी लोकांना सांगितलं. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. आणि त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशामुळं लोकांनी जातीची पंथांची बंधनं सोडून दिली आणि भक्ती चळवळीमध्ये ते सहभागी झाले. म्हणजे एखादा संत असेल, एखादी अशा प्रकारची व्यक्ती असेल की जी समाजामध्ये जाती पातीची बंधनं जी लोकांच्यावरती लादलेली आहेत तर त्यातून लोकांना बाहेर काढायचं आणि परमेश्वराच्या भक्तीकडे वळवायचं ही अवघड गोष्ट असते. आणि लोकांच्या मनामध्ये एकमेकांविषयीचा जो जातीवरून, पंथांवरून, धर्मावरून जो बेबनाव असतो किंवा जी इतरांच्या धर्माबद्दल द्वेषाची भावना असते तर ती काढून टाकण्याचं काम ज्या संतांनी केलं त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूसुद्धा महत्त्वाचे संत आहेत. आसाममध्ये चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आणि ह्या चैतन्य महाप्रभूंच्याच प्रभावानं जे शंकरदेव आहेत आसाम राज्यातील तर त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार तिथे केला. आणि याच्यातून ही भक्ती चळवळ जी आहे तर ती वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही भक्ती चळवळ जी आहे तर ती सर्वसामान्य लोकांना आपली वाटत होती. आणि सर्वसामान्य लोकांना धर्माची जी पूर्वीची कडक बंधनं आहेत तर त्याच्यापेक्षा परमेश्वराची ही भक्ती करणं आणि परमेश्वराला शरण जाणं आणि आपण सगळेजण एक आहोत हा विचार जो आहे तर तो महत्त्वाचा होता. आणि लोकांच्या मनामध्ये परस्परांविषयी आदराची भावना, प्रेमाची भावना, माणुसकीची भावना निर्माण करण्यामध्ये ही चळवळ महत्त्वाची ठरलेली आहे. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. आणि अशाच प्रकारे गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता जे आहेत तर ते प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. आणि ते सुद्धा निस्सीम कृष्ण भक्त होते. समतेचा संदेश त्यांनी लोकांना दिला. त्यांना गुजराती भाषेचा आद्य कवी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या संत नरसिंह मेहतांनी अशाच प्रकारे कृष्ण भक्तीचा जो संदेश आहे, समतेचा जो संदेश आहे तर तो लोकांना दिला. आणि गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून या संत नरसिंह मेहता यांना ओळखलं जातं.
आता अशाच प्रकारे काम जे आहे तर ते राजस्थानमध्ये संत मीराबाईंनी केलेलं आहे. आणि संत मीराबाईंचं नावसुद्धा आपण ऐकलेलं आहे की संत मीराबाईंनी सुद्धा कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या, परंतु राजघराण्यातील सुखाचा त्याग त्यांनी केला आणि कृष्ण भक्तीमध्ये त्या एकरूप झाल्या, कृष्ण भक्तीत त्या तल्लीन झाल्या. आणि त्यांनी राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये अनेक प्रकारच्या भक्ती रचना केल्या, म्हणजे अभंग निर्माण केले. भक्ती आणि सहिष्णुता व मानवता यांचा जो संदेश आहे तो त्यांनी आपल्या विविध रचनांमधून देण्याचं काम केलं. म्हणजे भक्ती असेल, धर्माधर्माविषयीची जी सहिष्णुता आहे लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं, आणि मानवतेचा जो संदेश आहे तर तो संत मीराबाईंनी आपल्या विविध रचनांमधून देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण जर आता पुढे बघितलं ह्या भक्ती चळवळीमध्ये, तर साधारणपणे संत रोहिदास जे आहेत तर ते एक महान संत होते आणि समतेचा व मानवतेचा संदेश त्यांनी दिला. अगदी त्याच पद्धतीनं महाकवी सूरदास जे आहेत की हे हिंदी साहित्यातले मोठे कवी आहेत, त्यांनी सूरसागर नावाचं एक काव्य लिहिलं आणि ह्या कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय होता. आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं ह्या भक्ती चळवळीमध्ये लोकांना कृष्ण भक्तीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आता जसं हिंदू संत आहेत तसे मुस्लिम संत सुद्धा होते आणि त्याच्यामधील मुस्लिम संत रस खान यांनी सुद्धा बघा, एक मुस्लिम संत असून सुद्धा कृष्ण भक्तीची त्यांना आवड होती आणि ह्या कृष्ण भक्तीची गीतं त्यांनी रसाळ पद्धतीनं लिहिलेली आहेत. आणि ती प्रसिद्ध अशी कृष्ण भक्तीची जी गीतं आहेत तर ती त्या ठिकाणी लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवली आणि त्याच्यातून कृष्ण भक्तीही साधली. आणि ही भक्ती चळवळ जी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवली. अगदी त्याच पद्धतीनं संत तुलसीदासांचं रामचरित मानस जो ग्रंथ आहे तर तो प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि श्रीरामप्रभूंच्या भक्तीचा सुंदर आविष्कार जो आहे तर तो या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे रामभक्ती जी आहे तर ती कशी करावी, जशी कृष्णभक्ती कशी करावी हे इतर संतांनी सांगितलं, तसं संत तुलसीदासांनी रामभक्तीचा एक सुंदर आविष्कार जो आहे तो रामचरित मानसच्या ग्रंथामधून तर त्यांनी तो लोकांच्यापर्यंत पोहोचवला आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत ही भक्ती चळवळ नेऊन पोहोचवलेली आहे. कर्नाटकमध्ये श्री बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला की आपलं जवळचं जे राज्य आहे कर्नाटक तर तिथे महात्मा श्री बसवेश्वर जे आहेत तर त्यांनी ह्या लिंगायत विचारधारेचा जो प्रसार आहे तर तो तिथं केला. त्यांनी सुद्धा जातीभेदाला विरोध केला, श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिलं. म्हणजे त्यांच्या विचारांचं जे सार आहे ते म्हणजे जातीभेदापेक्षा सुद्धा व्यक्तिप्रतिष्ठा महत्त्वाची होती आणि कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये भेदभाव होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना समान लेखलं, जातीभेदाला विरोध केला. आणि श्रमप्रतिष्ठा जी आहे तर त्याला खूप महत्त्व त्यांनी दिलेलं आहे की जी व्यक्ती श्रम करते तर त्याच्यावरून ते व्यक्तीचा दर्जा समाजामध्ये ठरवण्यात यावा असं बसवेश्वरांनी सांगितलं. म्हणजे श्रमाला महत्त्व जे आहे तर ते त्यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय कवे कैलास असं एक वचन सांगितलं आणि त्या वचनाचा अर्थ काय आहे तर श्रम हाच कैलास होय. आता आपण जसं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वचनं असतात की बोधवचनं आपण त्यांना म्हणतो, अगदी त्याच पद्धतीनं त्यांचा जो विचार होता तर तो असा होता की श्रम हाच कैलास आहे आणि म्हणून प्रत्येकानं श्रमाला महत्त्व द्यायला पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा चळवळीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या पंथामध्ये त्यांनी स्त्रियांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होत आणि अनुभव मंटप नावाचं जे धर्मविषयक चर्चा करण्याचं जे सभागृह होतं तर तिथे जसं पुरुष सहभागी व्हायचे तसेच स्त्रियासुद्धा सहभागी व्हायचे आणि सर्व जाती धर्माचे हे स्त्री पुरुष असायचे. म्हणजे अशा पद्धतीनं अनुभव मंटपच्या छताखाली या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी ह्या धर्मचर्चेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शिकवण दिलेली आहे. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. अनुयायांनी मराठी भाषेत सुद्धा रचना केलेल्या आहेत. म्हणजे ह्या बसवेश्वरांचे जे अनुयायी आहेत, शिष्य जे आहेत, त्यांनी मराठी भाषेमध्ये सुद्धा काही रचना केलेल्या आहेत, काही ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यापैकी मन्मथ स्वामी यांचा परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि या अनुयायांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य नावाचा जो ग्रंथ आहे तर तो प्रसिद्ध आहे. हे सगळे ग्रंथ, ह्या सगळ्या व्यक्ती यांनी भक्ती चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा इतिहास आपण इथे अभ्यासतो आहोत.
आता कर्नाटकमध्येच पंप व पुरंदरदास हे सुद्धा थोर संत होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा कन्नड भाषेमध्ये अनेक भक्ती कवनी लिहिली. म्हणजेच अशा पद्धतीनं काव्यरचना जी आहे ती कन्नड भाषेमध्ये पंप व पुरंदरदास या संतांनी केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या भक्ती चळवळीमध्ये हे सगळे संत जे आहेत तर ते सहभागी झालेले आहेत. आता भक्ती चळवळीमध्ये महानुभाव पंथाचं योगदान जे आहे ते सुद्धा खूप मोलाचं आहे आणि श्री चक्रधर स्वामी हे या महानुभाव संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि 13व्या शतकामध्ये हा संप्रदाय जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला, निर्माण झाला. आता या पंथाचा मुख्य भाग जो आहे तर तो कृष्ण भक्ती असा आहे आणि कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा हा पंथ म्हणून ओळखला जातो. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. शिष्यांमध्ये सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. म्हणजे श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा की भेदभाव अमान्य केला, जातीभेद अमान्य केला आणि सगळ्या जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना आपल्या पंथामध्ये प्रवेश दिला. ते समतेचे पुरस्कार ते होते आणि संस्कृतऐवजी मराठी भाषेतून त्यांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे संस्कृत भाषेऐवजी जी लोकभाषा मराठी होती त्या काळातील लोकांची तर त्याच्यातून त्यांनी उपदेश केलेला आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट होती. कारण मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झालं आणि त्याच्यातून मराठी भाषेचा विकास झाला आणि विपुल ग्रंथनिर्मिती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथनिर्मिती जी आहे तर ती सुद्धा या संप्रदायामुळे निर्माण होऊ शकली. आणि म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये जे लेखक होऊन गेले, जे महानुभाव संप्रदायामधील ज्या ज्या लेखकांनी ग्रंथरचना केली त्या सगळ्या मराठीमध्ये ग्रंथरचना झाल्या आणि मराठी भाषेचा जो विकास आहे तर तो त्यामुळे होऊ शकला. पंथाचा प्रसार जो आहे तर तो महाराष्ट्र आणि त्यातही प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. विदर्भातील रुद्रीपूर हे या पंथाचं महत्त्वाचं स्थान आहे आणि विदर्भामध्ये असणारं रुद्रीपूर नावाचं जे ठिकाण आहे तर ते या महानुभाव पंथाचं महत्त्वाचं ठिकाण आहे. तसेच हा पंथ जो आहे तो जसा महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये पसरलेला होता तसंच पंजाब अफगाणिस्तान या दूरदूरच्या प्रदेशापर्यंत सुद्धा हा महानुभाव संप्रदाय जो आहे तर तो जाऊन पोहोचलेला होता. म्हणजेच भक्ती चळवळीचा विचार केला, धार्मिक समन्वयाचा जर विचार केला, धर्माधर्मांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये चक्रधर स्वामी यांच्या ह्या महानुभाव संप्रदायाचा वाटासुद्धा तितकाच मोलाचा आहे हे आपल्या लक्षात येते. आता इथे आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. माहीत आहे का तुम्हाला? तर महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढीलप्रमाणे आपण आत्ताच पाहिलेलं आहे की महानुभाव संप्रदायामध्ये मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झालं आणि या संप्रदायातील लेखकांनी मराठीमध्ये ग्रंथरचना केल्या. त्याच्यामध्ये माहीम भट्ट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ. आता लीळा म्हणजे आठवणी, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ आणि तो माहीम भट्टांनी लिहिलेला आहे. आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे की महदंबेचे धवळे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आता धवळे म्हणजे काय? लग्नात गावयाचं वरविषयक गीत. केशवभास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे ग्रंथसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही जसं वेगवेगळ्या पुढच्या इयत्तांमध्ये जाल तसं या ग्रंथांमधील काही पाठ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असतात. दामोदर पंडितांचे वच्छाहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध आणि नरेंद्रांचं रुक्मिणी स्वयंवर हे प्रसिद्ध ग्रंथ जे आहेत तर ते या महानुभाव संप्रदायातील लेखकांनी लिहिलेले आहेत. आणि यावरून आपल्या असं लक्षात येतं की मराठी भाषेला एक वेगळं सामर्थ्य मिळवून देण्याचं काम जे आहे ते या संप्रदायामुळं होऊ शकलेलं आहे. पुन्हा आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि संत एकनाथांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यामधला जो संवाद आहे तर तो धार्मिक सलोखा जो आहे तर तो निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अविंध त्याचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचं एक उदाहरण होय. आणि त्याचबरोबर संत शेख महम्मद यांनी सुद्धा शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद म्हणजे हृदयामध्ये हा गोविंद कृष्ण आहे आणि अशा पद्धतीनं रचना केल्या. आणि यातून आपल्याला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं धार्मिक सलोखा होता किंवा ह्या सगळ्या संतांनी हा सलोखा निर्माण करण्याचा कसा प्रयत्न केला तर ते आपल्याला लक्षात येते. आता आपण या भक्ती चळवळीमध्ये इथे भक्ती चळवळीमध्ये महानुभाव पंथ असं झालेला आहे पण तो शीख धर्म असा आपण तिथं घ्यायचा आहे की गुरु नानक जे आहेत तर ते या शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु आहेत. आपल्याला इथं गुरु नानकांचं चित्र जे आहे ते स्क्रीनवरती दिसतं आहे. धार्मिक समन्वयाचा मोठा प्रयत्न करण्यामध्ये गुरु नानक यांचा वाटा
खूप मोठा आहे. हिंदू मुस्लिमांच्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. बघा, धार्मिक समन्वय राखायचा तर हे मोठे जे धर्म होते हिंदू मुस्लिम, तर त्यांची जी तीर्थक्षेत्र आहेत त्या दोन्ही तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. ते मक्कीलाही गेलेले होते आणि इस्लाम धर्मियांचं पवित्र ठिकाण जे आहे, तीर्थक्षेत्र आपण त्याला म्हणू ह्या इस्लाम धर्मियांचं, की ते मक्का आणि ह्या मक्केला सुद्धा ते गेलेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच असल्याचं लक्षात आले आणि त्यांनी असं सांगितलं की ही भक्तिभावना जी आहे ती सगळीकडे सारखीच असते आणि म्हणून सर्वांशी सारखेपणानं वागावे अशी त्यांनी शिकवण दिली. हिंदू मुस्लिम ऐक्य साधावं यासाठी उपदेश व प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. शुद्ध आचरणावरती त्यांनी भर दिलेला आहे की माणसाचं आचरण जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे आणि त्यांचा मोठा शिष्य परिवार जो आहे तर तो होता. आणि गुरु नानकांच्या अनुयायांना म्हणजे त्यांचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांना शीख असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे अनुयायी आहेत ह्या गुरु नानकांचे, तर त्यांना सगळ्यांना शीख असं म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब आपल्याला माहिती आहे हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि तो त्यांचा ह्या ग्रंथामध्ये गुरु नानक असतील, संत नामदेव असतील. बघा, एका महाराष्ट्रीयन संतांचे अभंग जे आहेत म्हणजे संत नामदेवांचे जे अभंग आहेत ते गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. संत नामदेवजी की मुखबानी या नावाने हे काही अभंग जे आहेत तर ते ह्या ग्रंथामध्ये शिखांच्याच पवित्र धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. संत कबीर यांच्या रचना ज्या आहेत तर ते ह्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की बघा, महाराष्ट्रीयन संत असतील, संत कबीर असतील, गुरु नानक असतील, की या तिघांची सुद्धा रचना जी आहे ती ह्या ग्रंथामध्ये आणून एक प्रकारचा हा धार्मिक समन्वय जो आहे तर तो ह्या ग्रंथामध्ये सुद्धा साधलेला आपल्याला दिसून येतो. गुरु नानकांनंतर शिखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होत आणि त्यांच्यानंतर मात्र सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. म्हणजे शिखांचे गुरु नानकानंतर जे 9 गुरु झाले आणि त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते आणि त्यांनी आज्ञा केली की इथून पुढे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानावं आणि मग तिथून पुढे सगळे शीख धर्मीय लोक ह्या गुरु ग्रंथ साहिब याच त्यांच्या धर्मग्रंथाला गुरु मानतात. आता भक्ती चळवळीमध्ये सुफी संप्रदाय याचं सुद्धा योगदान खूप मोलाचं आहे की सुफी हा इस्लाममधील एक पंथ आहे आणि परमेश्वर प्रेममय आहे. म्हणजे परमेश्वर हा प्रेमानं भरून राहिलेला आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं अशी या सुफी साधूंची श्रद्धा होती. बघा, सुफी हा एक सुधारणावादी पंथ आहे इस्लाम धर्मातील आणि त्यांनी परमेश्वर प्रेममय आहे आणि प्रेम आणि भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर इतर काही करावं लागत नाही, तर प्रेम आणि भक्ती परमेश्वराची करा, तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल अशी या सुफी साधूंची काय होती, श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावं, परमेश्वराचं चिंतन करावे, साधेपणानं राहावं अशी त्यांनी शिकवण दिलेली आहे. म्हणजे या सुफी संप्रदायातील संतांनी अशा पद्धतीनं प्राणीमात्रांवर दया करा, परमेश्वराचं चिंतन करा, साधेपणाने राहा असा त्या ठिकाणी एक सल्ला जो आहे किंवा शिकवण जी आहे ती लोकांना दिली. याच्यामध्ये या सुफी संप्रदायामध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी समाजाला हा भक्ती संप्रदाय जो आहे किंवा ही शिकवण जी आहे तर ती लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे किंवा ही शिकवण लोकांना दिलेली आहे. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झालं आणि सुफी संतांच्या या कार्यामुळं हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजामध्ये एकात्मता निर्माण व्हायला त्या काळामध्ये मदत झाली. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेनं मोलाची भर घातली आहे आणि भारतीय संगीताची जी मोठी परंपरा आहे तर त्या परंपरेमध्ये हे सुफी संगीत जे आहे तर या सुफी संगीतानं सुद्धा एक मोलाची भर घातलेली आहे आणि आपलं भारतीय संगीत जे आहे तर ते समृद्ध झालेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा आपण जर बघितलं तर हिंदू आणि मुस्लिम हे लोक कशामुळे एकत्र येऊ शकले, तर ह्या भक्ती चळवळीमुळे एकत्र आलेले आहेत. थोडक्यात संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. म्हणजे हा भक्तिमार्ग लोकांना का जवळचा वाटला, कारण सर्वसामान्य लोकांना आचरण करण्याचा हा भक्तिमार्ग सोपा होता. कारण परमेश्वराची भक्ती करणं, त्याच्यावरती प्रेम करणं हाच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असं साधी शिकवण ह्या भक्ती संप्रदायाची होती. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. म्हणजे हे जे आत्ता आपण सगळे संप्रदाय बघितले, विचार प्रवाह बघितले, तर त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातील स्त्री पुरुषांना
त्यांनी प्रवेश दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले आणि या सगळ्या संतांनी लोकांची जी भाषा होती त्या भाषेमधूनच हे सगळे विचार मांडले आणि सर्वसामान्य लोकांना हा धर्माचा साधा सोपा विचार जो आहे तर तो पटवून दिला. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले आणि म्हणूनच की काय आपल्या भाषेमधून आपल्याला हे सगळं ऐकायला मिळतं आहे आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग साधा सोपा आहे हा विचार लोकांना आवडला आणि त्यामुळे हा भक्ती संप्रदाय किंवा ही भक्ती चळवळ जी आहे ती लोकांना आपली वाटली. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे आणि भारतीय संस्कृती जी आत्तापर्यंत एवढी समृद्ध झालेली आहे तर त्याच्यामध्ये या भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर आज आपण भारतामध्ये जे विविध धर्मीय लोक गुण्यागोविंदानं राहतो तर ते सुद्धा या भक्ती चळवळीमुळे निर्माण होऊ शकलेलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.